सरपंच संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण आहे। सरपंच संघटनेच्या आंदोलनाला मनीषा कायंदे यांनी भेट दिली आहे। सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्तीच्या मागणीकरता आमरण उपोषण आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नगर पंचायतीमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांची बेमुदत कामबंद आंदोलन हे आता सुरू आहे। या कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्यांपासून थकीत आहे, त्यामुळे कामबंद आंदोलनाला सुरुवात आहे। आमचे 2 महिन्याचे पगार होते। येथे उभी राहून आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही कामाला हात नाही लावू। खरात पुन्हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येते। महिला अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यात खरात पोलीस कोठडीत आहे। खरात आता काही आठवत नसल्याचं नाटक करतोय। खरातची ही गजनी ट्रिक चर्चेत आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय अपडेट? अशोक खरात 6व्या गुन्ह्यामध्ये सध्या पोलीस कोठडीत आहे। मात्र या पोलीस कोठडीमध्ये एसआयटी अधिकाऱ्यांसाठी त्याच्यावर प्रश्नांची सरबंदी आणि तपासासंदर्भात माहिती जरी घेत असलं तरी तो आता मृत्यूबंच झाले असल्याचं जे आहे ते नाटक करत आहे। सध्या अशोक खरात याच्या गजनी ट्रिकची जी आहे ती चर्चा सर्वत्र होताना बघायला मिळते। आधी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देणारा अशोक खरात आता उत्तर देण्याचा जो आहे तो टाळटाळ करायला लागलेला आहे आणि आपल्याला काही आठवत नसल्याचं नाटक तो सध्या करतोय। त्याच्यामुळे त्याची गजनी ट्रिक जी आहे ती चर्चेत आलेली आहे। तर 6व्या गुन्ह्याच्या संदर्भात पीडित महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सध्या तो पोलीस कोठडीत आहे। गुन्हेगारक औषध कुठून आणले हे आतापर्यंत 6 गुन्ह्यांमध्ये त्याला विचारण्यात आले, मात्र हा प्रश्न विचारताच त्याला मृत्यूबंच झाल्याचं नाटक हा सध्या अशोक खरात करताना दिसून येतोय। एकूणच पोलीस तपासातून लवकर सुटका मिळावी यासाठी त्याचा हा प्रयत्न दिसून येत आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। उच्च पदावर नोकरी लावण्याचं आमिष, कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। गडचिरोलीतला प्रकार आहे। पुण्यातला आरोपी अटकेत आहे। लुबाडलेले 2 कोटी आरोपीनं ऑनलाईन गेमिंगवर उडवले आहेत। आरोपीला 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे। फिर्यादीकडून जवळपास 2 करोड रुपये घेतलेले आहेत आरोपीने आणि आता पुढील तपास की ते पैसे एक्झॅक्टली त्याने कसे वापरले, कुठे वापरले, एक्झॅक्ट अमाऊंट काय असतील हे आता तपासात पुढे निष्पन्न होईल। आरोपीचं बँक स्टेटमेंट अनालाइज केल्यावर आम्हाला हे कळलं की त्याला गेमिंगची लत होती आणि त्याने हे पैसे गेमिंग मध्ये लावलेले आहेत व तो हे पैसे त्या गेमिंग मध्ये हारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।